शुभ शांत व्हाय बरं. श्रावणी पाणी दे त्याला. दे त्यात बर्फ घाल, थंड कर आणि पाच त्याला. काय सासरबो आहे हा? काय तमाशा आहे? कोण आपल्या घराच्या मागं लागलंय काय माहित. मुद्दामून ना आपली बदनामी करण्यासाठी करायला हे सगळे. पण मला एक कळत नाही, ही गोष्ट पेपरवाल्यांपर्यंत पोहोचली कशी. नाही ना, आता त्याचा जाब ना आपण पेपरवाल्यासनीच विचारला पाहिजे. कुठला पेपर होतोय? कोल्हापूर एक्सप्रेस ना. त्यासनी आत्ताच फोन लावतो आणि जाब विचारतो, परवानगीशिवाय बातमी छापली कशी यांनी? हा, काय नंबर आहे? हॅलो. हॅलो, कोल्हापूर एक्सप्रेस. हो बोला, कोणाशी बोलायचंय? मी शुभंकर शेलार बोलतोय. मला सांगा, आज पेपरमध्ये सानिका शेलारची बातमी आली आहे, ती तुम्ही कोणाच्या परवानगीने छापली आहे? अहो, एका मुलीच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवायचा तुम्हाला अधिकार कुणी दिला? अहो सर, काय करताय तुम्ही? प्रेस आणि मीडियाला स्वातंत्र्य आहे. सत्तेसमोर आणणं हा आमचा कायदेशीर अधिकार आहे. होय, अधिकार, स्वातंत्र्य, सत्य मला कळत नाही वे. हां, कुणाच्या आयऱ्या सांगण्यावरनं तुम्ही छापताय आणि तुम्हाला सत्य माहिती आहे? मला सांगा, हे कोणी सांगितलं? कुणी छापायला सांगितलंय मला सांगा. सॉरी सर, पण आम्ही आमच्या बातमीदाराचं किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, गपगुमानं सांगा, नाहीतर आम्ही पोलिसांमध्ये जाणार. सर, तुम्ही किती फोर्स करा किंवा पोलिसांची भीती दाखवा, मीडियाचे काही नियम असतात. आम्ही आमचे सिक्रेट्स कधीच रिव्हील करत नाही. हे बघ, मी सांगला. हॅलो हॅलो, सांगितलं मला. देवा, आई अम्माबाई, काय काय संपलं, सगळं संपलं. आपल्या घराण्याची अब्रूप मार मातीत मिळाली. आता या समाजात मी माझं तोंड घेऊन कसं फिरू? माझ्या सानी आता आयुष्यभर उपरीच राहणार का?